नमस्कार मित्रांनो, आज आपला पहिली घरच्या अभ्यास चॅनलमध्ये गणित विषयाचा 9वा दिवस आहे। आज आपण काय शिकणार आहोत? जड आणि हलका, आणि सोबतच आपण शून्याची ओळख करून घेणार आहोत। आता शून्याची ओळख झाली की गणितात आपल्याला वेगवेगळ्या क्रिया करता येणार आहेत। तर सर्वप्रथम काय करायचं आहे? मोबाईल लांब ठेवायचे, जवळ अजिबात मोबाईल ठेवायचा नाही। थोडी कशाला तर टेकून मोबाईल ठेवा। सोबत पॅड घ्या, पेन्सिल, शार्पनर, इरेजर आणि बॉक्सची वही घ्यायची, कारण की गणित विषयाला बॉक्सची वही लागते। ओके, आर यू रेडी? नमस्कार मुलांनो, आता आपण जड आणि हलका शिकणार आहोत। आता इथं हे मोबाईलवर तर शिकवता येत नाही, कारण की एखादी वस्तू तुम्ही जोपर्यंत हातात घेत नाहीत तुमच्या, तोपर्यंत तुम्हाला ती समजणार नाही की ती जड आहे का हलकी आहे। आता एखादी तुम्ही खूप दप्तरात पुस्तकं ठेवले तर तुम्हाला दप्तर कसं लागणार? जड लागणार। पण तेच दप्तरामध्ये तुम्ही फक्त 2 वह्या ठेवल्या तर तुम्हाला दप्तर हे हलकं वाटणार। शाळेला जाताना दप्तर आपलं जड असतं आणि शाळेतून येताना दप्तर हे आपलं कसं असतं? हलकं असतं। का बरं हलकं असतं रे? कारण की जाताना आपली पाण्याची बॉटल भरलेली असते, डबा भरलेला असतो, म्हणून शाळेला जाताना आपलं दप्तर हे जड असतं। पण येताना काय होतं की आपण डबा खाल्लेला असतो, पाणी पिलेलं असतं, त्याच्यामुळे आपलं दप्तर हे थोडंसं हलकं लागतं। तर आता मी तुम्हाला हे मोबाईलवर सांगत आहे खरं, पण प्रत्यक्षात तुम्ही घरातल्या वेगवेगळ्या वस्तू तुमच्या हातामध्ये घ्या आणि चेक करा की कोणती वस्तू जड आहे आणि कोणती हलकी आहे। आता इथं बघा, हा 20 रुपयाचा डॉलर आहे। 20 रुपयाचा डॉलर आहे, हा मला जड लागतोय बरं का। आणि हा 10 रुपयाचा डॉलर आहे, तर मला हा 20 रुपयाचा डॉलर आहे ना, पैसे आहेत ना, हे 10 रुपयापेक्षा थोडे किंचित जड वाटायलेत। आणि 10 रुपयाचा जो बंदा आहे तुम्हाला किंचित ह्या 20 रुपयाच्या बंद्यापेक्षा हलका वाटतोय। हे बघा, हा 20 रुपयाचा बंदा आहे आणि हा 10 रुपयाचा बंदा आहे। आता हे 5 रुपये घेतलेले आहेत मी, हे 5 रुपये मला हे 10 रुपयापेक्षा थोडेसे किंचित हलके वाटायलेत। आणि हा 1 रुपयाचा बंदा आहे, हा 1 रुपयाचा बंदा मला 5 रुपयांपेक्षा जरी मोठा दिसत असला तरी ह्याचं वजन हे कमी आहे। तर सगळ्यात आता तुमच्या समोर 2 ग्लास ठेवलेले आहेत। ह्या ग्लासमध्ये ग्लास भरून पाणी आहे आणि हा ग्लास कसा आहे? रिकामा आहे। तर कोणता ग्लास जड असेल रे? हा पाणी भरलेला ग्लास जड असेल का पाणी नसलेला हा ग्लास जड असेल? अर्थातच, किती सोपं आहे मॅडम। ज्या ग्लासमध्ये पाणी भरलेला आहे तो ग्लास कसा आहे? जड आहे। आणि ज्या ग्लासमध्ये पाणी नाही तो ग्लास कसा आहे? हलका आहे। आता तुमच्या समोर मी 3 कप ठेवलेले आहेत। या कपामध्ये मुगाची डाळ भरलेली आहे, याच्यामध्ये चुरमुरे भरलेले आहेत आणि हा कप रिकामा आहे। तर मला सांगा, सगळ्यात जड कोणता असेल रे कप? हा असेल का? हा असेल का? हा असेल? किती सोपं आहे। अर्थात हा मुगाची डाळ असलेला कप हा जड आहे आणि हा रिकामा कप हा हलका आहे। जड आणि हा हलका। चुरमुऱ्याचं वजन थोडंसं कमीच आहे, पण याच्यापेक्षा थोडंसं वजन हे याचं जास्तच असणार आहे। तर सगळ्यांना समजलं, सगळ्यात जड हा कप आहे आणि सगळ्यात हलका हा कप आहे। आता तुमच्या समोर 2 बॉटल आहेत। या बॉटलमध्ये मी कीड लागू नये म्हणून तीळ भरून ठेवलेले आहेत आणि ही बॉटल रिकामी आहे। तर आता ह्या 2 बॉटल तर सारख्याच आकाराच्या आहेत, तर मग याच्यातली जड बॉटल कोणती आहे? किती सोपं आहे। तीळ भरून ठेवलेली बॉटल ही जड आहे आणि जी रिकामी बॉटल आहे ती हलकी आहे। सोपं आहे। आता तुमच्या समोर 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, ही लहान खुर्ची आणि ही मोठी खुर्ची। तर आता ह्याच्यातली जड खुर्ची कोणती असणार आहे रे? ही खूप जड खुर्ची उचलताना मला जाणवते, आणि ही हलकी खुर्ची आहे, म्हणजे ह्याचं लहान असल्यामुळे ही हलकी आहे आणि ही जड आहे। आता तुमच्या समोर 2 स्टेपलर आहेत। आता हे 2 स्टेपलर आहेत। आता ह्याच्यातलं जड स्टेपलर कोणतं आहे रे? हे जड स्टेपलर आहे आणि हे हलकं स्टेपलर आहे, कारण की हे मोठं असल्यामुळं जड आहे आणि हे लहान असल्यामुळं हलकं आहे। आता मुलांनो, तुमच्या समोर 2 पुस्तकं आहेत, हे लहान आहे आणि हे एक मोठं पुस्तक आहे। तर ह्या 2 पुस्तकातलं जड पुस्तक कोणतं असेल रे? किती सोपं आहे। हे पुस्तक कसं आहे? जड आहे, कारण की हे मोठं आहे, याच्यात पानं जास्त आहेत, आणि हे बारकं आहे, हलकं आहे। का बरं हलकं आहे? कारण की याच्यामध्ये पानं कमी आहेत। तर मुलांनो, आता आपण शून्याची ओळख करून घेणार आहोत। शून्य म्हणजे नेमकं किती। आता इथं बघा 3 चॉकलेट आहेत, बरोबर आहे का? एक मला सर्दी झाली म्हणून मी खाल्लं, माझ्या मुलांनी एक खाल्लं आणि त्याच्या पप्पांनी एक खाल्लं, अशा तिघांनी 3 चॉकलेट खाऊन टाकले, देऊन टाकले मी त्यांना।
आता किती चॉकलेट राहिले रे? इथे विक्स चॉकलेट इथे किती राहिले? एक पण नाही. एक पण नाही म्हणजे इथे किती चॉकलेट राहिले? 0. मग आता विक्स चॉकलेट म्हणलं की मग आम्ही तिघांनी खाऊन टाकले. मग तेवढ्यात काय झालं? आमच्या शेजारची मुलं आली. मग शेजारची 4 मुलं आली आणि त्यांना 1 1 1 असे करून 4 चॉकलेट मी देऊन टाकली. आता इथे किती चॉकलेट राहिले रे? आता इथे किती चॉकलेट राहिले? एक पण नाही म्हणजे 0 चॉकलेट राहिले. इथे किती चॉकलेट राहिलं? 0. माझ्याकडे होते थोडे पैसे, हे बघा एवढे पैसे होते, 3 रुपये होते. मग तेवढ्यात दुसरी मुलं आले. मग दुसरी मुलं काय म्हणले, मॅडम त्यांना चॉकलेट दिलं, आम्हाला काय नाही दिलं. मग आता त्याने रडायल्यावर मग मी काय केलं, घ्या बाबांनो तुम्हाला पण चॉकलेट घ्या म्हणलं आणि त्यांना मी हे 3 रुपये देऊन टाकले. आता माझ्याकडे किती रुपये राहिले रे? इथं किती रुपये राहिले? एक पण रुपया राहिला नाही. तर किती रुपये राहिले? 0. आणि यालाच म्हणतात 0 म्हणजे काही नाही. 0 म्हणजे काही नाही. समजलं का सगळ्यांना? चला आता आपण 0 लिहिणार आहोत. खूप सोपं आहे 0. चला लिहू. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचे, पेन्सिलला लिहायचे, पण तुम्ही आपण लिहू. माझ्यासोबत लिहा. 0 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 असे मी 0 काढलेले. आता काय करायचं आपण, मी इथं ह्या मॅटवरती वस्तू ठेवणार आहे आणि तुम्ही त्या मोजायच्या ते आपण इथं लिहायचं रोजच्या सारखं. ठीक आहे. आता मी किती चॉकलेट ठेवलेत रे इथं? 1 2. किती चॉकलेट आहे ते? 1 2. 1 सोडून तुम्ही सुद्धा लिहायचे 2. इथं 2 लिहा. माझ्यासोबत घरचा अभ्यास करायचा आहे तुम्ही. हे बघा इथं अंगठ्या टाकलेल्या आहेत मी. आता आपण ह्या अंगठ्या मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8. इथं मी 8 लिहिते. आता मी इथं टिकल्या टाकलेल्या आहेत. मोजूयात आपण.
1 2 3 4 5 6 7 8 9 किती टिकलेत रे ह्या 9 टिकलेत. चला इथं 9 लिहू का मग मी. हे बघा 9 लिहिलं मी तर. हे बघा इथं मी ठोकळे टाकलेले आहेत. मोजूयात आपण किती ते 1 2 3 4 आणि 5. चला इथं मी 5 लिहिते. किती आहेत हे 5. हे बघा मी आता इथं एक ठोकळा टाकते. किती पडले रे ठोकळ्याला बघा बर मोजा. 1 2 3 4 किती नंबर आले ठोकळ्यावर 4. आता बघू. अरे 4च आले की पुन्हा. 1 किती आला ठोकळ्यावर नंबर 1. आता बघू किती आलेत 1 2 3 किती नंबर आला ठोकळ्यावर 3. आता हे ठोकळे किती आहेत मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 किती ठोकळे आहेत रे हे 9. 9 लिहू का इथं. आता मी किती बोट काढलेत सांगा बरं मोजा फास्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 किती बोट काढलेत मी 9. आता मी किती बोट काढलेत मोजा बर. 1 2 3 4 5 6 7 8 किती बोट काढलेत मी 8. आता हे किती बोट काढलेत मी 1 2 3 4 5 6 7 किती बोट काढलेत 7. आता हे किती शिंपलेत मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 किती शिंपलेत हे 9. आज 9च पडायले गडे. आता ह्या मॅटवर किती पैसे आहेत सांगा बरं. किती पैसे आहेत ह्या मॅटवरती दिसायलेत का रे तुम्हाला. पैसे आहेत का ह्या मॅटवरती नाही. मग किती पैसे आहेत ह्या मॅटवरती. पैसे नाही आहेत मॅटवरती म्हणजे इथं 0 पैसे आहेत. किती पैसे आहेत इथं 0 पैसे आहेत. आता हे किती आहेत उलटण्यावरती 9. हे किती आहेत 8. हे किती आहेत रे 2. हे किती आहेत 4. हे किती आहेत 5. आता आज आपण ना लाडू नाही काढायचे आपण रेषा काढायच्या उभ्या. चला आता मी माझ्यासोबत तुम्ही पण लिहायचे आणि फास्ट रेषा काढायच्या. आता हे किती आहेत 9. 9च्या पुढे आपल्याला 9 रेषा काढायच्या. 1 तुम्ही सुद्धा काढा. 2 3 4 5 6 7 8 9 9 रेषा काढायच्या. तर हे मध्ये ओळी रिकाम्या सोडायच्यात बरं का. गिचमिट कालाने करायचं मोकळं सुटसुटीत लिहायचं. 8 1 2 3 4 5 6 7 8. आता 7 काढू आपण. 7च्या पुढे 7 रेषा देऊ. 1 2 3 4 5 6 7 हे किती आहेत रे 6. 6च्या पुढे 6 रेषा मारू. 1 2 3 4 5 6 हे किती आहेत 5. 5च्या पुढे 5 रेषा मारू. 1 2 3 4 5 5च्या पुढे 4 लिहू. 4च्या पुढे 4 रेषा मारू. 1 2 3 4 पुन्हा लिहू 3. 3च्या पुढे 3 रेषा मारू. 1 2 3 पुन्हा लिहू 2. 2च्या पुढे 2 रेषा मारू. 1 2 आणि 1. 1च्या पुढे 1 रेषा मारू. आता पुन्हा लिहायचं. अरे 1 असं लिहायचंय. 9. 9च्या पुढे 9 रेषा मारणार आहे मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या रेषा मारा. जास्त मोठ्या रेषा मारायची गरज नाही. हे आहेत 8. 8 रेषा मारूत आता आपण. 1 2 3 4 5 6 7 8 हे आहेत 7. 7च्या पुढे 7 रेषा मारायच्या. 1 2 3 4 5 6 7 पुन्हा 6. 6च्या पुढे 6 रेषा मारू. 1 2 3
4 5 6 हे पुन्हा आहे 5 5च्या पुढे 5 रेषा मारू 1 2 3 4 5 4 4च्या पुढे 4 रेषा मारू 1 2 3 4 पुन्हा आहे 3 3च्या पुढे 3 रेषा मारू 1 2 3 पुन्हा आहे 2 2च्या पुढे 2 रेषा मारू पुन्हा आहे 1 1च्या पुढे 1 रेष मारली आणि पुन्हा 0 0च्या पुढे रेष मारायची का रे आपण नाही 0च्या पुढे आता आपण रेष मारायची नाही ओके ठीक आहे चला आता काय करायचं आपल्याला बोटावर मोजायला शिकायचं हे खूप महत्त्वाचं आहे बरं का मुलांनो तुम्हाला जर बेरीज वजाबाकी सगळ्या गोष्टी शिकायच्या असल्या तर बोटावर मोजता येणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण मोजायला सुरू करू तर आता करंगळीवर अंगठा ठेवा असं करंगळीवर अंगठा ठेवला सगळ्यांनी चला मोजा 1 2 3 मोजा माझ्यासोबत 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 तुमचे सर मॅडम असं शिकवतात हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं शिकवतात हे सुद्धा बरोबर आहे पण काय होतं नंतर जर आपण लिहित असलो तर आपल्याला काय होतं हे लिहित असताना मग हे 5च बोटं सापडतात मग पेन ठेवावं लागतो ना असं 10 बोटं मोजावे लागतात मग त्याच्यापेक्षा काय करायचं इथं 15 कांड्या आहेत आपल्याला बघा इथं 3 कांड्या आहेत 1 2 3 इथं 3 कांड्या आहेत ह्या 3 कांड्या आहेत मग ह्याच्यावरच आपण बोटा मोजायला शिकायचं फक्त बोट मोजत असताना काय करायचं ह्या करंगळीच्या शेंड्यापासून मोजायचं म्हणजे आपलं बरोबर येतं आता रोज आपण मोजायला तुम्हाला आता कळालं असेल की कसं मोजायचं ते हे इथून इथपर्यंत यायचं पुन्हा इथून इथपर्यंत पुन्हा इथून इथपर्यंत पुन्हा इथून इथपर्यंत यायचं समजलं सगळ्यांना तर मुलांनो ही आहे आपली संख्यापट्टी मग संख्यापट्टीवर आज आपण लपंडाव खेळतो माहिती ना पण त्याच्या आधी मोजूयात आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर उलट मोजत जायचं आपल्याला 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आता मी एक संख्या लपवणार आहे तुम्ही ती शोधायची आता मला सांगा मी कोणती संख्या लपवली अशी संख्या लपवली की जी 7च्या पुढे आहे 9च्या मागे आहे आणि 7 आणि 9च्या मध्ये आहे अशी मी कोणती संख्या लपवली शोधा 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 आठवलं मी सांगते तुम्हाला 8 हे बघा हे 8 आहे ना 7च्या पुढे आहे 9च्या मागे आहे आणि 7 आणि 9च्या मध्ये आहे तर आता आपण मी कोणती संख्या लपवली शोधा 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 तर अशी संख्या लपवली की जी 3च्या पुढे आहे 5च्या मागे आहे 3 आणि 5च्या मध्ये कोणती संख्या सांगा बर 3 आणि 5च्या मध्ये अशी कोणती संख्या आहे ठेन ठेन 4 4 हे 3च्या पुढे आहे 5च्या मागे आहे 3 आणि 5च्या मध्ये आहे 4 आता मला सांगा मी कोणती संख्या लपवलेली आहे अशी संख्या लपवली की जी 6च्या पुढे आहे 8च्या मागे आहे 6 आणि 8च्या मध्ये आहे कोणती संख्या आहे ती सापडली का 7 हे बघा हे 7 6च्या पुढे आहेत 8च्या मागे आहेत 6 आणि 8च्या मध्ये आहेत तर 7 ही संख्या अशी आहे तर आज आपण काय शिकलो शून्याची ओळख शून्य म्हणजे नथिंग काहीच नाही ओके माझ्याकडे 4 चॉकलेट होते मॅडमनं 4 चॉकलेट काढून घेतले माझ्याकडे आता 0 चॉकलेट आहेत ओके बाय गुड नाईट चला आता डावा हात घ्या आणि मोजायला सुरू करू आपण हा अंगठा आहे ना करंगळीच्या शेंड्यावर ठेवायचं आणि मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे 15 किती झाले 15 चला आता शेवटचा आजचा अभ्यास आपला उजळणी लिहायची आहे माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजळणी लिहूयात का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5
6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा, मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला.